नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोणतेही गाव, शहर किंवा जिल्हा खूप छान आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये काही पॅरामीटर्स असतात. म्हणजे मग त्या गावातील किंवा त्या शहरातील हवामान कसं आहे, तिथली एकूणच जनजीवन पद्धती कशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या जिल्ह्यामधली कायदा सुव्यवस्था कशी आहे याच्यावरती त्या गावाचं किंवा त्या शहराचं किंवा त्या जिल्ह्याचं मोजमाप होत असतं. कोल्हापूर जिल्ह्याला निसर्गानं भरभरून दिलेला आहे. 12 महिने मुबलक पाणी असलेल्या नद्या आहेत, अतिशय दिलदार मनाची माणसं आहेत आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आहे. याच कोल्हापूर जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्था राखण्याच्या कामासाठी आजवर अनेक अधिकाऱ्यांनी मनापासून काम केलं आणि त्यामुळं कोल्हापूर हा एक सुरक्षित जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो. कोल्हापूर जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ज्या पोलीस दलावरती आहे त्या पोलीस दलाचे नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आज आपल्या सोबत आहेत. संवाद प्रतिवादमध्ये मी SP योगेश कुमार गुप्ता यांचं स्वागत करतो. थँक्यू सर. सुरुवातीला म्हटलं तसं तुम्ही आता बऱ्यापैकी एक 40-50% महाराष्ट्र फिरून, म्हणजे तुम्ही मराठवाडाचा अनुभव आहे, विदर्भाचा अनुभव घेतलेला आहे, मुंबईमध्ये होतात, आता कोल्हापूरमध्ये आलेला आहात. कोल्हापूरमध्ये SP पदाचा चार्ज घेतल्यानंतर गेल्या महिन्याभरामध्ये तुम्ही नक्कीच या जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, इथली माणसं या सगळ्यांचा अभ्यास केला असेल. काय नेमके प्रश्न आहेत, काय नेमकी आव्हानं आहेत याबद्दल सुद्धा तुम्ही माहिती घेतली असणार आहे, विचार केला असणार आहे. या अनुषंगानं मला जाणून घ्यायचं आहे की एकूणच कोल्हापूर जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेसह जे इथले काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपली रणनीती काय असणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी सुरुवात करू इच्छितो ते म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा सायबर क्राईम प्रचंड वाढत चाललेले आहेत. विशेषतः वयोवृद्ध लोकांना टार्गेट केलं जाते आणि त्यांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे धमकावून त्यांच्याकडनं पैसे काढून घेतले जात आहेत. तुम्ही एकीकडं याच्याबद्दल म्हणजे सरकारच्या वतीनं सुद्धा अवेअरनेस प्रोग्राम केले जात आहेत, जनजागृती केली जाते, पण तरीसुद्धा सायबर क्राईम वाढत चाललेत. काय केलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे? नाही, बरोबर आहे. मी आल्यापासून 2 मोठे क्राईम आम्ही रजिस्टर केलेले आहे. एक जवळपास 3.5 कोटीचा आहे आणि एक जवळपास 8 कोटी म्हणजे 7.8 CRचा एक 2 क्राईम घडलेले आहे. आणि दोघांमध्ये टार्गेट ग्रुप जे आहे, जे असे आपण म्हणले ते सिनियर सिटीजन आहे दोघे मॅटर. म्हणजे आम्ही म्हणतो सायबरच्या सगळ्यात मोठा जे आव्हान तेच राहील की अवेअरनेस. आता काल पण एक केस आमच्याकडे आले, ते पण म्हणजे प्रतिष्ठित नागरिक आहे, त्यांचा एक केस रिपोर्ट झाला, पण त्यांना जस्ट म्हणजे त्यांचे माइंडमध्ये क्लिक झाला की काहीतरी चुकीचा फोन आहे. ते ताबडतोब आमच्याकडे आले. आम्ही त्यांना एवढा ते म्हणले की चांगला केला तुम्ही, त्यांनी त्यांच्या मुलाशी शेअर केलं आणि ताबडतोब आमच्याकडे रिपोर्ट झाले आणि त्यांचा कुठलाही एक पैसा सुद्धा त्यांचा गेलेला नाही. तरी पण आम्ही पुढची चौकशी चालू केलेली आहे. तर सगळ्यांना आव्हान तेच राहील की थोडा सजग राहा. कॉलर ट्यूनमध्ये पण डेली आम्ही ऐकतो की सायबरचे असं आहे. तुम्हाला काही डाऊट जरी वाटला तर कोणाशी शेअर करा. नंबर 1. बरेचसे लोक आहे, दोघे केसेसमध्ये काय झालेलं आहे की ते एवढे स्ट्रेस खाली ते समोरचे माणसाने त्यांना आणला की ते फॅमिली सोबत पण त्यांनी तो मुद्दा शेअर केलेला नाही आणि जवळपास 1 महिना ते स्ट्रेसमध्ये राहिले, पैसे देत राहिले आणि त्यांना समोरच्या माणसाने काय भासलं की आम्ही कुठेतरी कुठली शासकीय एजन्सीमधून बोलतो, त्यामुळे म्हणजे त्यांना डाऊट सुद्धा आलेला नाही. आणि त्यांचा असा होता की जे सायबर चीटर्स आहे, फ्रॉड करणारे लोक आहे, की आम्ही तुम्हाला ते पूर्ण पैसे परत घेऊ, फक्त तुमच्या पैशाची व्हेरिफिकेशन चालू आहे. असं करून त्यांना एवढा मोठा फ्रॉड करून आणले. मला तर काही वाटतं सर याच्यामध्ये काही व्हॉइस हिप्नॉटिझम पण आहे का? म्हणजे ते बरोबर ते माणसाची सायकोलॉजी ते त्यांच्यावरती अटॅक करतो. म्हणजे त्यांना कसं तर काहीतरी स्ट्रेसमध्ये कसं आणायचं आहे, समोरच्या माणसाला कसं तरी प्रेशराईज कसा करायचं आहे की तुम्ही कोणाला शेअर केला तर त्यांना सुद्धा अडचण होऊ शकतो, तुमची फॅमिलीला सुद्धा अडचण होऊ शकतो. आता आम्ही तुमची मदत करतो, आम्ही तर पोलीस आहे तरी पण तुमची मदत करायला एक प्रकारे इमोशनल ब्लॅकमेलिंग. बरोबर आहे, इमोशनल ब्लॅकमेलिंग. बरेचसे त्यांचे म्हणजे काय ते असं मला वाटतं की ते मल्टिपल प्रॅक्टिस करून ते सायबर फ्रॉडस्टर्स जे आहे तो एक्सपर्ट झालेले आहे बऱ्याचपैकी. पण मुळात डिजिटल अरेस्ट हा प्रकार कुठेच अस्तित्वात नाहीये, बरोबर ना? बरोबर आहे. आम्ही काय डिजिटल अरेस्ट कुठेही भारतामध्ये कुठेही कायद्यामध्ये काय तरतूद नाही डिजिटल अरेस्टची. पोलीस कधी डिजिटल अरेस्ट करत नाही. तर ते सगळं जे प्रकरण चालू आहे आणि एक मॅटरमध्ये तर डिजिटल अरेस्टचा सुद्धा केस नाही. ते फक्त म्हणले की
तुमचे काहीतरी मनी लॉन्ड्रिंग झालेली आहे आणि तुमचे पैसे आम्ही व्हेरीफाय करणार. नाही, अनेकदा तर असं आहे की तुम्ही पाठवलेल्या कुरिअरमध्ये अंमली पदार्थ भेटले, किंवा साधा की तुमच्या नावावरती आता जे 7 कोटीचा फ्रॉड आहे त्यांच्यामध्ये साधा त्याने काय सांगितलं की तुमच्या नावाचा कुठेतरी चुकीचा अकाउंट बँकामध्ये उघडलेला आहे आणि त्यांच्यामध्ये कुठली तरी एजन्सीला जे चुकीचे पैसे गेलेले आहेत तो आम्ही व्हेरीफाय करणार. म्हणजे एवढी गोष्ट पासून त्याने स्टार्ट केलं आणि तो 1 महिना जवळपास त्यांच्याकडून खूप म्हणजे 7.5 कोटीच्या वरची अमाऊंटची चिटिंग झाली. सर, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, फ्रँकली स्पीकिंग, मला सांगा, अशा जे फ्रॉड होतात म्हणजे ज्याला आपण सायबर क्राईममधनं जे पैसे लुटले जातात ते खरोखर पुन्हा पोलीस रिकव्हर करू शकतात का? खूप चांगला प्रश्न आहे. आमच्या समोर पण ते प्रश्न पडलेला आहे की काय करायचं. आता म्हणजे याच केसची मी एक्झाम्पल सांगतो. काय असतात की पैसे अकाउंटमध्ये गेलेले ते खरं आहे, फर्स्ट लेयर्स ते पुढे पैसे पाठवतात, त्यांच्या मोडस आहे. पण जे अकाउंट काढणारे माणूस आहे तो वेगळे आहे आणि जे पैसे वापरणारे माणूस आहे ते वेगळे आहे. ते ज्यांच्या नावावरती अकाउंट काढलेलं आहे ते काय जास्त म्हणजे त्यांना जास्त माहीत नसतात. तर ते पण म्हणजे तुमच्या मीडियाच्या मार्फतीने असं आवाहन करतो. कोल्हापूरमध्ये पण आमच्या निदर्शनामध्ये येतात की कोणाने 5,000 रुपये 10,000 रुपये घेऊन अकाउंट ओपन करून पूर्ण जे अकाउंटचे किट आहे, चेकबुक असेल, ATM कार्ड असेल, इवन जे आमच्या OTP येतात मोबाईलवरती तो सिम, तो सगळा थर्ड पार्टीला हँडओव्हर केलेला आहे. म्हणजे अरे बापरे. हो, असे पण आहे की कुणी मजदूर वर्गाचे लोक आहे किंवा रिक्षा चालक आहे, त्यांना काहीतरी एजंट येतात. म्हणजे एजंट म्हणजे त्यांच्या मित्रमंडळीमधलेहीच लोक आहे. ते म्हणणार की तुम्ही तुमच्या नावाचे अकाउंट काढून द्या, मी तुम्हाला काहीतरी 5,000 10,000 रुपये देतो, माझे काहीतरी गेमचे पैसे येणार, मी काहीतरी USD मध्ये ट्रेडिंग करतो, डॉलरमध्ये ट्रेड करतो, त्यांचे पैसे माझ्याकडे तो अकाउंटमध्ये येणार आणि मी तुम्हाला ते काहीतरी कमिशन देतो, 1% 2%. तर म्हणजे असा तुम्ही बघा, असा कुठलाही जे अकाउंट आहे तो तुमचा स्वतःचा आहे आणि तो अकाउंटमध्ये कुठलीही ट्रान्झॅक्शन झाली तर तो पूर्ण जबाबदारी तुमची राहील, थर्ड पार्टीची जबाबदारी नाही. कारण अकाउंट तुमच्या नावावरती उघडलेलं आहे, सही तुमची आहे अकाउंटवरती. तर म्हणजे याच इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं निदर्शनामध्ये येतात की वेगवेगळे ग्रुप आहे. एक ग्रुप जे आहे तो अकाउंट ओपनिंगचं काम करतो, एक ग्रुप आहे जे अकाउंट हँडलर म्हणून काम करतो, म्हणजे त्यांचे पूर्ण OTPच्या बघणारा ग्रुप एक वेगळा आहे. तर म्हणजे खूप त्यांची व्याप्ती मोठी आहे. पण अल्टिमेटली कुठेतरी आमचे लोक पण चुकतात, म्हणजे सर्वसामान्य नागरिक पण जे इतक्यांदा त्याच्याबद्दल जनजागृती होऊन सुद्धा जर माणसं बळी पडत असतील, फसत असतील, तर काही वेळात आपण जे म्हणतो ना की दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, तसंच होते ते पुन्हा पुन्हा. नाही, बरोबर आहे. आता जे दुसरा केस आहे त्यांच्यामध्ये त्यांना न्यूजपेपरची बातमी पण त्यांना माहित होती. आधी जे घडला प्रकरण तो 3.5 कोटीचा, नंतर जे प्रकरण घडला तो दुसरा 7.5 कोटीचा. आता त्यांना माहिती पण होती, पण ते थोडा घाबरले की काहीतरी आमच्या अकाउंटमधूनच काहीतरी चुकलेलं आहे. तर सगळ्यांना आवाहन करतो की तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट आले, बँक स्टेटमेंट आली किंवा कुठली गव्हर्नमेंट एजन्सीचा पत्र आला, इवन आमचे बरेचसे पोलीस ऑफिसरचे नावावरती पण कॉल येतात, तर तसं काही आला तर ताबडतोड तुमचे आजूबाजूचे नातेवाईकाला शेअर करा आणि ताबडतोड सायबर सेल आहे आमची हेल्पलाईन आहे, ताबडतोड आम्हाला संपर्क करा की ते असं आहे तर आम्ही काय करणार. हे झालं सर, आपण बोलतोय हे सगळं सायबर क्राईम बद्दल, पण त्याच्याच बरोबरीनं गेल्या काही वर्षांमध्ये कोल्हापूरमध्ये आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले आणि त्याच्यामध्ये पोलिसांची भूमिका सुद्धा थोडीशी संशयाच्या केंद्रस्थानी आहे. याचं कारण असं की एस ट्रेडर्स सारख्या ज्या 16 कंपन्या होत्या त्यांच्यामध्ये करोडो रुपये लोकांनी इन्व्हेस्ट केले. पुन्हा एकदा सगळ्यात वाईट गोष्ट कोणती तर लालच, म्हणजे जास्त परतावा देतो असं सांगून जे रिझर्व्ह बँकेला जमत नाही, जे कोणत्याही नॅशनलाइज बँकेला जमत नाही, ते असे काहीतरी महाभाग सांगतात की महिन्याला 8%, महिन्याला 12% रिटर्न्स देऊ. खरं तर याच्यावरती विश्वास ठेवायची अजिबात गरज नसती, पण आपल्याला झटपट पैसा हवा असतो त्यामुळे लोक फसतात. पण त्याच्यानंतर एस ट्रेडर्स सारख्या ज्या कंपन्यांनी लोकांना गंडा घातलेला आहे त्याचा तपास पोलिसांकडून योग्य पद्धतीनं होत नाही किंवा पोलीस त्यातल्या संचालकांना, एस ट्रेडर्सच्या संचालकांना, एजंटना पाठीशी घालतायत अशी लोकांच्या मनात शंका आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल?
ते 2022चा गुन्हा आहे एस ट्रेडर्सचा, त्यांची तपास आता पण चालू आहे. तुम्ही यानंतर त्याला स्पीड आला, आणखी स्पीड दिलेलं आहे. 1-2 प्रपोजल आमचे जे संचालकाची प्रॉपर्टी सीजरचे जे प्रपोजल असतात ते पण आम्ही पाठवलेले आहे. ते जवळपास मला वाटतं 48 CRचे आमच्याकडे मॅटर आहे. त्यांच्यापैकी त्यांची बरेचची प्रॉपर्टी सुद्धा सीज झालेली आहे. एक प्रपोजल तर फायनल सुद्धा प्रॉपर्टी सीजर झालेली आहे. दुसरा प्रपोजल, तिसरा प्रपोजल सुद्धा आम्ही पाठवलेला आहे. तिसरा पण प्रपोजल जे प्रॉपर्टी सीजरच्या ते गेलेलं आहे. एक आत्ता मी 4 किंवा 5 तारीख, आता 4 म्हणजे 10-1 दिवसापूर्वी एक आणखी त्यांच्यामध्ये अरेस्ट झालेली आहे एस ट्रेडरच्या केसमध्ये. तर ते 2 संचालकांना तुम्ही अटक केलेली आहे. हो, आता म्हणजे आहे, आम्ही तपासामध्ये आहे आणि नक्की कारवाई होईल. परत ते म्हणजे पब्लिकला पण आता ठीक आहे, तो जुना मॅटर आहे 2022चा. आत्ता पण मला वाटतात की काहीतरी स्कीम अनेक ठिकाणी सुरू असणार. तर वारंवार तोच आवाहन करतो. काय असतात, सगळ्यांना माहीत असतात की ते कुठेतरी जाऊन त्यांच्या म्हणजे होणार, चीटिंग होणार कोणासोबत. पण काय असतात, माणसाला वाटतात की मी आमचे पैसे काढून घेणार, पुढचा माणूस कुठेतरी अटकून बसेल. म्हणजे एक लेवलला तो कुठली स्कीम चालू झाली, तो 10% रिटर्न, 8% रिटर्न जसं आपण म्हणले, तर ते 2 महिने 4 महिने देत राहणार. म्हणजे ज्यापर्यंत त्यांच्याकडे पैसा येत राहणार, लोक फसत राहणार, ते पहिले टप्प्याला, दुसरे टप्प्याला, तिसरे टप्प्याला पैसे देत राहतात. पण एक पॉइंटला येऊन शक्यच नाही की तो स्कीम चालू राहणार. तर तो जेवढी मंडळी आहे जे शेवटला अटकून बसतात ते सगळ्यांचे पैसे बुडतात. तर म्हणजे बँका आम्हाला इयरली 7%, 8% व्याज देतो. तर कुठलीही स्कीम आपल्याला महिन्याला 10-12% अजिबात शक्य नाही, इम्पॉसिबल आहे. तर कुठलीही अशी स्कीम निघतात, त्यांची ऑथेंटिसिटी व्हेरीफाय करा, आम्हाला अप्रोच करा. आता तर स्कीम पण आम्ही बंद पाडू शकतो, आता नवीन अधिकार पण आहे. तर पण म्हणजे लालच. आता हा जो अधिकार आहे, ज्याच्यात तुम्ही म्हटलात की स्कीम एखादी अशी जर संशयास्पद असेल तर ती बंद करण्याचा अधिकार पोलिसांनी मिळालेला आहे. एस ट्रेडर्स किंवा या ज्या सगळ्या कंपन्या आहेत, यांच्या एजंटनी आणि संचालकांनी लोकांना जे फसवलेलं आहे त्याचा आकडा काही हजार कोटींमध्ये गेलेला आहे. पण पोलिसांकडे ज्या तक्रारी नोंद आहेत तो आकडा खूपच कमी आहे. अनेक लोक याच्यामध्ये तक्रारीसाठी पुढे आलेले नाहीत. म्हणजे मी याची जबाबदारीने सांगतो की ज्याच्यामध्ये काही सरकारी अधिकाऱ्यांनी पैसे गुंतवलेले आहेत, काही पोलीस ऑफिसरनी पैसे गुंतवलेले आहेत, शिक्षक आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, पत्रकार आहेत. सगळ्यांनी एस ट्रेडर्स सारख्या कंपन्यांमध्ये डोळे बंद करून पैसे टाकले. आणि आता कुणी प्रतिष्ठेपोटी, कुणी कुठं पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायचं म्हणून, किंवा कुणी आपण कशी चूक केली हे लोकांना कळेल म्हणून, किंवा कुणाकडे बेनामी पैसे होते म्हणून ते पोलिसांकडे तक्रार द्यायला येत नाहीत. अशा वेळेला पोलीस सुमोटो या सगळ्याची दखल घेऊ शकत नाहीत का? नाही, सुमोटो म्हणजे त्यांच्या काय आमच्याकडे पद्धत असतं फॉरेन्सिक ऑडिटची. ते आम्ही जे समोर ज्या ठिकाणी पैसे जमा झाले त्यांचे आम्ही ऑडिट करतो की त्यांचे डॉक्युमेंटमध्ये काय. आता सपोज जे डिपॉझिटर समोर येत नाही पण स्कीममध्ये पैसे गुंतवले, त्यांची काहीतरी रिसिप्ट आहे, त्यांच्या रजिस्टरमध्ये त्यांची एंट्री असेल की सपोज कोणाने 1 लाख रुपये दिले आणि समोरची पार्टीने, इन्व्हेस्टरने काय सांगितलेलं नाही, पण त्यांच्या रेकॉर्डमध्ये ते दिसतात 1 लाख रुपये त्यांनी डिपॉझिट केलेले, ते नक्की ते आम्ही ऑन रेकॉर्ड घेणार आहे. हो, ते म्हणजे तो प्रोसिजरच आहे. काय झालं, या एस ट्रेडर्स सारख्या कंपन्यांनी ज्या पद्धतीनं भूलभुलैया करून लोकांना लुटलेला आहे, त्यामुळं आता पोलीस दलाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदललेला आहे. जे सुरुवातीच्या काळामध्ये ज्यांच्याकडे याचा तपास होता त्यांनी काहीही केलं नाही. एस ट्रेडर्सचे संचालक, जे महत्त्वाचे काही संचालक आहेत, ते अजूनही परदेशात उजळ माथ्यानं फिरतायत. त्यांच्यावरती काहीही कारवाई होत नाहीये. ह्याच्यावरती काय करणार आपण? मी आहे तो गुन्हा आम्ही गतिमान केलेला आहे, त्यांचा तपास रेग्युलरली आमचा फॉलोअप पण आहे तो गुन्ह्यामध्ये. आणि काल पण त्यांचे इन्व्हेस्टर येऊन मला म्हणजे धन्यवाद करायला 3-4 इन्व्हेस्टर एस ट्रेडरचे सुद्धा आले होते की कारवाई चांगली चालू आहे आणि पुढे पण आम्ही ते तपास गतिमान ठेवू असा आम्ही विश्वास देऊ शकतो. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे येऊया सर. गेल्या काही दिवसामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चेन स्नॅचिंग आणि घरफोडीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. अगदी मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं, इचलकरंजी हातकणंगले परिसरामध्ये भर दिवसा घरफोडी झालेली आहे. मुळात पोलिसांचं काम आहे कायदा सुव्यवस्था राखणं, पण त्याच्याबरोबर आता पोलिसांना इतक्या कामांचा ताण आहे, त्यात तुमच्याकडे मनुष्यबळ कमी असतं, याची सगळ्याची मला पूर्ण जाणीव आहे. पण अशा वेळेला ह्या ज्या वाढत्या गुन्हेगारी आहेत ह्याच्यावरती कंट्रोल कसा आणणार आहे?
गुंडांना जरब बसेल असं पोलिसिंग आता कोल्हापूर जिल्ह्यासाठी आवश्यक आहे असं वाटतं का? कारण इचलकरंजीमधल्या ज्या अनेक टोळ्या आहेत त्या टोळ्यांना जर जरब बसवायची असेल तर काही ना काहीतरी कठोर कारवाई केली पाहिजे. आणि यापूर्वी या कोल्हापूर जिल्ह्यानं रामराव घाडगे असतील, शिवप्रताप सिंग यादव असतील असे पोलीस अधिकारी बघितलेले आहेत की ज्यांनी ही गुन्हेगारीची पाळंमुळं खणून काढलेली होती. मी बरोबर आहे, टोळी कल्चर आहे, इचलकरंजी साईडला पण आहे, थोडाफार सिटीला पण आहे. आल्यापासून आम्ही तडीपारीचे पण 2-3 चांगले गँग जे होते त्यांना तडीपारी केलेली आहे. आणि आत्ता पण पुढचे म्हणजे जे आमचे नेहमीचे प्रिव्हेन्शनचे जे काही आमच्याकडे इन्स्ट्रुमेंट असतं, कायद्यामध्ये जे प्रोव्हिजन्स आहे त्यांचा पण पाठपुरावा चालू आहे. आपण म्हणले जे चेन स्नॅचिंग आणि घरफोडीमध्ये मला वाटतं मागचे 2-3 महिन्यामध्ये चांगली आमची घरफोडी पण वाढली, पण आमची डिटेक्शन पण चांगली झाली. काय 40 एक गुन्ह्यामध्ये आम्ही 25-30 तोळे पण रिकव्हरी केली. एक गुन्ह्यामध्ये आम्ही 30 तोळेच्या वरचा जे सिटीचा गुन्हा होता त्यांच्यामध्ये पण रिकव्हरी झाली. नंतर तो बॅग लिफ्टिंगचा केस होता गांधीनगरचा, त्यांच्यामध्ये पण आमची एक चांगली रिकव्हरी करण्यात आली. चेन स्नॅचिंगमध्ये पण आमची 1-2 चांगले जे नेहमीचे गुन्हेगार होते त्यांच्यावरती पण आम्ही कारवाई केलेली आहे, अटक केलेलं आहे. आणि पुढची कारवाई जी आहे, जे वाढीव कलमच्या असतात किंवा प्रिव्हेन्शनच्या असतात, ते पण कारवाई आम्ही करणार आहे. तुमचा कोणत्या पोलिसिंगवरती विश्वास आहे? छडी लागे छमछम का थोडंसं मवाळ पद्धतीनं अधिक सुसंवाद साधायचा? काय कशावरती विश्वास जास्ती आहे? मला वाटतं दोघांची गरज आहे. कायद्याची धाक पण नसली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला पोलिसाची भीती पण नसली पाहिजे. म्हणजे जे सर्वसामान्य माणूस आहे त्यांच्याशी संवाद आणि म्हणजे आमच्या वाक्याचं आहे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. तर दोघे बाजूची गरज आहे. काउन्सिलिंगची सुद्धा गरज आहे. जे काही लोक असे म्हणजे बॉर्डरवरती असतात, त्यांना वाटतात की क्राईम करायचं आहे की नाही, त्यांना थोडाफार काउन्सिलिंग करून मागे घेता येईल. आणि जे सराईत गुन्हेगार ज्यांना आम्ही म्हणतो त्यांना तर कायदा आणि नंतर स्ट्रीमलाईनमध्ये आणा, दोघे करायची गरज आहे. तुम्ही जॉईन झाल्यानंतर 2 क्राईम आढावा मीट साधारणपणे झाल्या तुमच्या. त्याच्यामध्ये तुम्ही नेहमीप्रमाणे सांगितलं की या जिल्ह्यामध्ये कोणतेही अवैध धंदे चालणार नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी मटका, त्यानंतर गावठी दारूचे अड्डे चालू असतात. मला खरोखर तुम्हाला विचारायचं आहे की नवीन एखादे जेव्हा अधिकारी येतात तेव्हा अशी क्राईम आढावा जेव्हा मीटिंग होती त्यावेळी अधिकारी सांगतात, स्ट्रिक्टली सांगतात, आणि मग नवीन साहेबांना खुश करायचे म्हणून खालचे सगळे जे अधिकारी असतात ते काही दिवसांसाठी सगळं बंद असल्याचा दिखावा निर्माण करतात. काही कालानंतर पुन्हा सगळं सुरू होतं. या सगळ्या सिस्टीममध्ये तुमच्यासारख्या तरुण ऑफिसर्सना बदल कसा होईल असं वाटतं किंवा तुम्ही काय करता आहात त्याच्याकडून? नाही, मला असं वाटतं आमच्या लोकांना एकतर कॉन्फिडन्स असला पाहिजे की आम्ही चांगली कारवाई केली तर ते रिकॉग्नाइज होणार. त्याप्रमाणे आम्ही अवॉर्ड थेअरी तर रिवॉर्ड हे मात्र मान्य आहे. म्हणजे एसपी साहेब म्हणून योगेश कुमार गुप्ता यांनी चार्ज घेतल्यानंतर जेव्हा जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे तेव्हा त्यांना विशेष पारितोषिकांनी ते सन्मानित करतात. म्हणजे जर चुकीचं काम असेल तर त्याच्यावरती कारवाई होईल, पण चांगलं काम केलं तर पाठीवरती शाबासकीची थाप मिळेल, हा विश्वास गुप्ता सरांनी निर्माण केलेला आहे. हे मात्र खरं आहे. आमची पॉलिसी म्हणजे पॉलिसी आमची क्लिअर आहे की काही इलिसिट ॲक्टिव्हिटीज काही टॉलरेट केली जाणार नाही. त्याबद्दल सगळ्यांना सूचना स्पष्ट आहे. आणि म्हणजे अधिकाऱ्यावरती पण आम्ही आमचे पण पॅरलल यंत्रणा, तर सपोज आम्ही हेल्पलाईन सुद्धा चालू केलेली आहे की कोणाला काही कुठेही इलिसिट ॲक्टिव्हिटी आहे तर आमची हेल्पलाईन आहे, तिकडे डायरेक्ट कॉल करा, तो डायरेक्ट हेल्पलाईन मला रिपोर्ट करतात. आणि काही म्हणजे काही एक रुपयाचा सुद्धा मटक्याचा असेल, कुठलाच इलिसिट ॲक्टिव्हिटीबद्दल अवैध धंद्याची काही माहिती द्यायची तर आम्हाला द्या, नक्की आम्ही कारवाई करणार. नाही, काय झालंय, दुर्दैवानं कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा अफू, चरस आणि अंमली पदार्थांची तस्करी आणि त्याचं सेवन करण्याचं प्रमाण वाढत चाललंय. म्हणजे अतिशय जबाबदारीने सांगतो, अनेक पालक किंवा काही जागरूक नागरिक आम्हाला बी न्यूजला फोन करून सांगतात की आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघतोय की अशा पद्धतीनं महाविद्यालयांच्या परिसरामध्ये आता अंमली पदार्थ विकणारे येत आहेत. विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी असे अंमली पदार्थ विक्रेते आता दिसून येऊ लागलेत. आणि म्हणून कोल्हापूर जिल्हा पोलीस दलानं सुरू केलेली ही हेल्पलाईन अतिशय महत्त्वाची आहे. तुमच्या टीव्हीच्या स्क्रीनवरती आता जो नंबर येतोय हा नंबर सगळ्यांनी सेव्ह करून ठेवा, लक्षात ठेवा.
जर कुणाला अशी संशयास्पद हालचाल दिसत असेल किंवा अंमली पदार्थ विक्रेते आढळून येत असतील तर त्यांनी या नंबरवरती संपर्क करा असं पोलीस दलाचं आव्हान आहे. मला सर तुम्हाला विचारायचं होतं की दुर्दैवानं गेल्या काही वर्षांमध्ये किंवा गेल्या काही महिन्यांमध्ये म्हणूया कोल्हापूरमध्ये गांजा आणि इतर सगळ्या अंमली पदार्थांचा व्यापार वाढत चाललेला आहे. कॉलेजच्या परिसरामध्ये सुद्धा आता खुलेआम पद्धतीनं गांजा विक्री होतीये. कोल्हापूर, सांगली, सातारा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे गांजा अफूचं प्रमाण वाढत चाललंय. ही गंभीर गोष्ट आहे. याच्याबद्दल आता काय तुमची स्ट्रॅटेजी असणार आहे? नाही, बरोबर आहे. गांजाचं प्रमाण जॉईन झाल्यापासून ज्या ठिकाणी पण मीडिया हाऊसेसला जेवढे भेट दिली किंवा म्हणजे लोक कंप्लेंट करतात की या भागामध्ये गांजाचं प्रमाण आहे किंवा ड्रग्सचं प्रमाण आहे. मला असं वाटतं की ॲज पोलीस आम्ही क्राईम मीटिंगमध्ये पण सुद्धा तो सूचना दिलेली आहे की एक तर ते कायद्याचा भाग आहे आणि दुसरा ते प्रत्येक माणसाची मोरल रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे. तर आता गांजेचं आमचे माननीय DG ऑफिसकडून पण मागे एक महिन्याचा ड्राईव्ह चाललेला होता. त्यांच्यामध्ये पण चांगली कामगिरी झाली जिल्ह्यामध्ये. आणि आत्ता पण आमचा एक मिशन झिरो ड्रग्स म्हणून आम्ही एक चालू केलेला आहे. त्यांच्यामध्ये 2 आठवडे झाले. त्यांच्यामध्ये 60चे वरती आम्ही केसेस केले, 90 आरोपीवरती कारवाई केली. त्यांच्यामध्ये आम्ही कन्झम्पशनचे सुद्धा केसेस केले, पण कन्झम्पशनचे केसेस करताना एक माणूस सापडतात कन्झम्पशन करताना, पण त्यांची जे पुढची लिंक आहे म्हणजे तो ध्वस्त करणं गरजेचं आहे. ज्यापर्यंत आम्ही जे नेटवर्कचे एंड पॉईंटवर पोहोचत नाही त्यापर्यंत खालच्या लोकांवरती कारवाई करणं काही जास्त उपयोगीचं नसतं. बरोबर. तर पुढची लिंक जे आहे, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे, कोण सप्लायर कोण आहे, त्यांच्यावरती पण आम्ही पाठपुरावा आमचा चालू आहे. 2-3 आमचे मोठे केसेस सुद्धा आम्ही रजिस्टर केले. काल पण आज तो गुन्हा दाखल होतं ते शहापूरला पण एक MDची आमची चांगली कामगिरी झाली. काल एक गांजेची पण एक चांगली कामगिरी झाली. तर 2 आठवड्यामध्ये 60चे वरती केसेस आहे. परत एकदा सांगतो की कुठली शाळाला काय इश्यू असेल, कुठे आढळून येतात, पेरेंट्सला येतात कुठे, तर नक्की आम्हाला माहिती द्या. आम्ही ताबडतोड कारवाई करणार. तुम्ही आता जे म्हटलात ना सर, ते अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की या सगळ्याचं मूळ कुठं आहे हे शोधलं पाहिजे. होतंय काय, इचलकरंजी परिसरामध्ये कर्नाटकातून बेकायदेशीर गुटखा येतो, गोव्यातून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी सुरू असते. कोल्हापूर पोलीस त्या वेळेला त्यावेळी छापे टाकतात, ती कारवाई केली म्हणून त्याची आकडेवारी प्रसिद्ध करतात. पण मुळात त्यासाठी कर्नाटक पोलिसांची किंवा गोवा पोलिसांची तुमचा काही डायलॉग असतो का, किंवा हे अशा पद्धतीची तस्करी होऊ नये याच्यासाठी काही जॉईंट एफर्ट घेतले जात आहेत का? नाही, बरोबर आहे. म्हणजे अनेक जण म्हणतात की महाराष्ट्रामध्ये तंबाखूवरती बंदी आहे, पण मग तंबाखू उत्पादनालाच गव्हर्नमेंट का बंदी घालत नाही? तसा हा प्रकार आहे की जिथून तस्करी होतीये त्या भागातल्या पोलिसांशी, पोलीस यंत्रणेशी जर कोल्हापूर पोलिसांनी सुसंवाद ठेवला किंवा काही त्याच्याबद्दल एक जॉईंटली काही मोहीम उघडली तरच हे अशा पद्धतीची तस्करी कमी होऊ शकते. नाही, ज्या वेळेस गरज पडतात आम्ही बेलगाव पोलीस आहे ते खूप सहकार्य करतात, आजूबाजूचे डिस्ट्रिक्ट पण खूप सहकार्य करतात. आणि आता जे गांजाचे प्रकरण होते ते पण आउट ऑफ डिस्ट्रिक्ट आमची टीम गेलेली आहे. सायबरच्या केसेसमध्ये पण राजस्थानपर्यंत आम्ही जाऊन माणूस आणलेले आहे. आणि गांजेचे याच केसमध्ये ओडिसाचे पण आरोपी सापडलेले आहे. असं नाही की जिल्हा पुरतं, आम्ही आजूबाजूचे डिस्ट्रिक्टचा पण पूर्ण सहकार्य घेतो. आणि इवन कर्नाटका बॉर्डरचे पण बेलगाव पोलीसच्या पण आम्हाला नेहमी सहकार्य भेटत आहे. सुदैवानं कोल्हापूर पोलीस दलामध्ये तुमची LCBची टीम खूपच सक्षम आणि कार्यक्षम आहे. म्हणजे रवींद्र कळमकर साहेब असतील किंवा अन्य कुणी असेल, या टीमनं खूप चांगलं काम गेल्या काही वर्षात केलं आहे, हे मान्य करायलाच पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्याचा, विशेषतः शहराचा अजून एक सेन्सिटिव्ह प्रश्न आहे, तो म्हणजे ट्रॅफिक. म्हणजे पुण्यातलं ट्रॅफिक सगळ्यात वाईट असं आपण म्हणायचो, पण आता पुण्यासारखीच अवस्था कोल्हापूरची आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा अमुक भागातून तमुक भागामध्ये मी 5 मिनिटात किंवा 10 मिनिटात येऊ शकतो असं आता कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. कारण ट्रॅफिक कधी कुठं लागेल, कुठं ट्रॅफिक कोंडीमध्ये अडकायला लागेल हे सांगता येत नाही आहे. त्याला अर्थात आपण नागरिकच जबाबदार आहोत. कुणीतरी बेशिस्तपणानं वाहन पार्किंग केलेलं असतं, कुणी कुठूनही युटर्न घेतं, कुणी वन वेमधनं गाड्या चालवत असतं. त्यामुळं हा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. पण पोलीस म्हणून आता या ट्रॅफिक कंजेशनवरती काय सोल्युशन काढणार आहात? मला असं वाटतं की आपल्याकडे भारतीय नागरिकांना 2च प्रकार कळतात, एक तर बक्षीस शाबासकी किंवा शिक्षा दंड. तुम्ही यातलं काय करणार आहात?
नाही, अगेन दोघांमध्येच काम करायला लागणार, दोघे पॅरललीच चालतील. ट्रॅफिकचा विषय बरोबर आहे, सेन्सिटिव्ह इश्यू आहे, प्रत्येक माणसाची निगडीत विषय आहे. पोलिसाला म्हणजे पोलिसाची कामगिरी, मी नेहमी म्हणतो की पोलीस स्टेशन व्हिजिट करणारे पब्लिक काही जास्त नसतात, 10% लोकच पोलीस स्टेशन व्हिजिट करतात, पण ट्रॅफिकमध्ये 100% लोकांना आमचा संपर्क असतात. तर ट्रॅफिकमध्ये आम्ही चांगली कामगिरी केली तर नक्की म्हणजे पोलीस काहीतरी चांगलं काम करतात असा मेसेज समाजापर्यंत जातो. दोघे गोष्टी त्यांच्यामध्ये करतो, दंड पण आहे आणि शिक्षण पण, म्हणजे अवेअरनेस पण आहे. एक तर आम्ही आमच्या ट्रॅफिकचा पार्क होता, तो आम्ही चालू केलेला आहे. त्यांच्यामध्ये शाळाचे मुलं डेली 70-80 मुलं, 2-3 क्लासेस, त्यांना येऊन आम्ही हेल्मेटबद्दल माहिती आहे, सीट बेल्टबद्दल माहिती आहे. तो आमचा पार्क म्हणजे फिजिकल पार्क आहे, लाईव्ह डेमो, झेब्रा क्रॉसिंगमध्ये सायकल कसं थांबतात ते, आमच्याकडे सायकल्स आहे, त्यांच्यामध्ये मुले बसतात, सायकलिंग करतात आणि समोरचं सिग्नलबद्दल माहिती, रेड, येलो, ग्रीन, आणि झेब्रा क्रॉसिंगवरती माहिती, ब्लिंकर्सवरती माहिती, जे बेसिक माहिती आहे आम्ही त्यांना ते लाईव्ह ते एक्सपिरियन्स करतात. आणि नंतर त्यांना आम्ही 10-15-20 मिनिटाची क्लास घेतो त्यांच्यामध्ये हेल्मेट, सीट बेल्ट आणि बेसिक जे गोष्ट आहे, ड्रंक अँड ड्राईव्ह आणि सगळं. आणि आमचा असा धोरण आहे की मुलं ज्या वेळेस मोठे होते ते तर नक्की ट्रॅफिक नियमाचं पालन करतील, पण ते ज्या वेळेस घरी जाणार ते त्यांचे आई वडिलांना पण सांगतील की तुम्ही पण ट्रॅफिक नियमाचं पालन करा. ते झाला एक विषय. बरेचसे स्ट्रक्चरल चेंजेस, आता मागे पण मी बोललो होतो की जिल्ह्यामध्ये जवळपास 30 ते 32 लाख वाहन रजिस्टर्ड आहे. आणि कोल्हापूर म्हणजे पारंपरिक जिल्हा आहे, ते जे जुना एरिया आहे, ते जुने रोड्स एक स्ट्रक्चर जे असतात, म्हणजे एक जुना एरिया असतात आणि एक प्लॅन्ड सिटी असतात, ज्यांच्यामध्ये 90 डिग्रीवरती रोड्स असतात, चौक असतात, असं दोघे मिश्रण आहे. तर पुराणी सिटीमध्ये म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज काय फार जास्त आम्ही बदल करू शकत नाही, पण इम्प्लिमेंटेशन मध्ये आम्ही नक्की कारवाई चालू केलेली आहे. जसं ST स्टँडच्या एंट्री आणि एक्झिट गेट बदल केली, 2-3 सिग्नल जे मोठे सिग्नल, तावडे कॉर्नरच्या सिग्नलचा ट्रायल चालू केलेला आहे, ते पण बहुतेक 1-2 दिवसामध्ये स्ट्रीमलाईन होईल. नंतर आमच्या BSNL कॉर्नरचा पण सिग्नल जे होता त्यांचा पण ट्रायल चालू केलेला आहे, ते पण स्ट्रीमलाईन होईल. जे ट्रॅव्हल्सची बसेस आहे त्यांच्या काळवा नाकाला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, तो पण 10-15 ट्रॅव्हल्स परवाला 2 दिवसापूर्वी तिकडे पण एक ट्रायल म्हणून की त्यांना जे पंचशील हॉटेलला जे पूर्ण बसेस लागतात तर तिकडे न लागता त्यांना एक व्यवस्थित सुविधासह कुठेतरी पार्किंगची व्यवस्था होईल. पण त्या सुविधांसह होणार याची खात्री आहे का? कारण त्यासाठी महापालिका काम करणार का? नाही, मी आणि महानगरपालिका कमिशनर मॅडम दोघांनी जॉईंट व्हिजिट केली 3 दिवसापूर्वी. तुम्ही व्हिजिट केली, त्यानंतर काही ट्रॅव्हल्सवाल्यांनी इच्छा पण दाखवलेली आहे, पण मुळात कावळ्या नाक्याला ज्या ठिकाणी या बस थांबणार आहेत तिथं इतकी घाण आहे किंवा त्या परिसरामध्ये कसल्याही मूलभूत सुविधा नाही आहेत, तर ते महापालिकेनं द्यायला पाहिजे ना करून. नाही, बरोबर आहे, त्यांच्या पण पाठपुरावा चालू आहे. त्याने म्हणजे 1-2 ते स्क्रॅपवाले तिकडे बसले होते, ते पण तिकडून काढलेले आहे. आणि मुव्हेबल टॉयलेट सुद्धा काल आम्ही तिकडे दिली, ज्या त्यांच्या नवीन टॉयलेटचं बांधकाम चालू आहे तिकडे आम्ही इन द मेन टाइम नगरपालिकाला संपर्क करून मुव्हेबल टॉयलेट आणलेली आहे. आणि म्हणजे फ्लिप साईड, दुसरी साईड म्हणतो, पंचशीलला पण काय सुविधा आहे, ज्या ठिकाणी सध्या ट्रॅव्हल्स लागतात, लेडीज आहे, लांबून येणारे इकडे हॉल्ट घेतात, तर त्यांना काहीतरी बेसिक टॉयलेट किंवा तो आम्ही तिकडे त्यांना ऍटलिस्ट भेटतील काहीतरी. आता रोडवरती लागून तर तिकडे काहीच सुविधा नाही, तर ट्रॅफिक जामच होतो, ट्रॅफिक जाम पण होणार आणि सुविधा पण काय भेटणार नाही. तिकडे ऍटलिस्ट आम्ही लाईटची सुविधा, टॉयलेटची सुविधा आणि काय बेसिक अमेनिटीज तर द्यायचा प्रयत्न करतो. आणि नगरपालिका बरेचपैकी ते प्रयत्नामध्ये, म्हणजे आता कमिशनर मॅडम स्वतः जाऊन भेटी देतात आणि सगळा स्टाफ आमचा आणि त्यांच्या सोबत आहे, तर पूर्णपणे ते काम होणार. आणि सगळे ट्रॅव्हल्सवाल्याला असं आव्हान आहे की तुम्ही एक जनरल एक टेंडन्सी असतात की कुठली चेंज कोणाला मान्य नसतात लवकर, तर चेंज पण बघा, चेंज कधी कधी म्हणजे चांगल्यासाठी असतात. तर सर काय आहे, मुळात कोल्हापूरच्या ट्रॅफिकचा जर विचार केला तर आपल्याला चांगले पार्किंगचे स्लॉट आधी शोधावे लागतील. लोकांना जर चांगली पार्किंगची जागा दिली तर बराचसा त्यातला प्रॉब्लेम सुटेल. त्यासाठी महापालिकेनं पुढाकार घेतला पाहिजे किंवा तुम्हाला कॉपरेशन केलं पाहिजे.
दुसरी गोष्ट, आपली जी शहर वाहतूक नियंत्रण शाखा आहे तिथले मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे. तिथल्या लोकांना सुद्धा एक ट्रेनिंग देण्याची गरज आहे. बऱ्याचदा होतंय काय की एखाद्या चौकामध्ये 2-2, 3-3 ट्रॅफिक पोलीस असतात आणि दुसऱ्या चौकामध्ये कोणीच नसतात. बऱ्याचदा असं होतंय की बाहेरून येणाऱ्या गाड्यांवरतीच ट्रॅफिक पोलिसांची नजर असते आणि स्थानिक लेवलला जे काही प्रॉब्लेम्स होतात, म्हणजे अनेक जण लाल सिग्नल असताना सुद्धा तो सिग्नल तोडून जातात, डाव्या बाजूला वळायचं असतं पण ते डाव्या लेनला थांबले असतात. अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा जर ट्रॅफिक पोलिसांनी पुढाकार घेतला तर नक्कीच वाहतुकीला शिस्त लागू शकेल. त्या दृष्टीनं मनुष्यबळ वाढवण्याची काही प्रोव्हिजन आहे का? आणि आता मागचे जनरल ट्रान्सफरमध्ये आम्ही मॅनपॉवर बरेचसे वाढलेली आहे. आता पण मागे 2 दिवसापूर्वी एक ऑर्डर काढलं, त्यांच्यामध्ये पण 4 लोक ट्रॅफिक ब्रांचला आहे. आता बऱ्याचपैकी मॅनपॉवरचा विषय म्हणजे मॅनपॉवर त्यांना भेटलेली आहे. मागे बंदोबस्तमध्ये पण लोक होते, पंढरपूर वारीचा पण बंदोबस्त होता, त्यामुळे थोडाफार स्ट्रेच होता, पण मॅनपॉवर बऱ्यापैकी आहे. बरोबर आहे, पार्किंगच्या थोडाफार अडचण आहे. पार्किंगची लोकेशन जे आहे त्यामध्ये पण आमचा पाठपुरावा चालू आहे. 1-2 टेम्पररी पार्किंग काही करता येईल. आता परत एक आमच्या आणखी एक त्याबद्दल आम्ही मीटिंग सुद्धा घेतली. जे व्यापारी वर्ग आहे, जेवढे ओल्ड सिटीमध्ये पर्टिक्युलरली दुकानं आहे, तर सगळे व्यापाऱ्याला मी माझ्या तर असं मत आहे की ते घरून येताना तुम्ही 4 व्हीलर कशामुळे आणतो, म्हणजे तुम्ही या सगळ्या बेस्ट तर पायी या, नाहीतरी सायकल घ्या, नाहीतरी 2 व्हीलर घ्या. 4 म्हणजे एक स्टेटस सिंबल असतात माणसाला. आता आमची गाडी ही आमची दुकानासमोर पूर्ण दिवस उभे राहणार, कारण आम्ही तो दुकानदार आहे आणि दुकानमध्ये थांबून आहे. तर कस्टमरला, बाहेरून येणारी पब्लिकला पार्किंगची स्पेसच राहणार नाही. म्हणजे लोकल पातळीवरती जे व्यापारी आहेत, म्हणजे फिटनेससाठी पण चांगला आहे. तुम्ही जर थोडं पायी आले किंवा सायकलवरती आले. आणि दुसरा कुठेतरी क्लस्टरल पार्किंग, म्हणजे असं नाही की मला माझी गाडी दुकानासमोरच लावायची आहे, कुठेतरी 100-200 मीटर तुम्ही मागे पुढे लावली नाही. ही कोल्हापूरकरांची सगळ्यात वाईट मानसिकता आहे. मला जिथं जायचंय तिथंच दारात जाऊन गाडी लावणार, काही गरज नाही, जिथं पार्किंग आहे तिथं जाऊन लावा. आणि तुम्ही म्हटलं असं की जिथे जवळ जायचंय तिथे गाडी न्यायची खरं तर गरजच असत नाही. म्हणजे मला दिवसभर जर ऑफिसमध्ये येऊन बसायचंय किंवा मला दिवसभर दुकानात बसायचंय तर ती गाडी आणून दारात लावायची गरज नाही, हे वस्तुस्थिती आहे. पण सर ॲट द सेम टाइम मला असं वाटतं की कोल्हापूरच्या या ट्रॅफिक कंजेशन, वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला कोल्हापूर महानगरपालिका जबाबदार आहे. म्हणजे इथल्या अपार्टमेंटला जेव्हा मंजुरी दिली जाते तेव्हा तिथं प्रॉपर पार्किंग आहे का हे कधीही बघितलं जात नाही. पार्किंगच्या जागेमध्ये अनेकांनी दुकानं सुरू केलेली आहेत, अनेकांनी गोडाऊन केलेली आहेत. त्याच्याबद्दल महानगरपालिका आणि पोलीस अशी काही संयुक्त कारवाई किंवा पाहणी करता येईल का? आहे, महानगरपालिकाने आता अतिक्रमणची पण कारवाई, जे मागे आम्ही एक मीटिंग घेतली होती, जे ट्रॅफिक कमिटीची मीटिंग होती, त्यांच्यामध्ये नगरपालिकाचे ॲडिशनल कमिशनर पण होते. तर विषय निघाला की तुम्ही सगळ्यात आधी जे जंक्शन्स आहे ते मोकळे करा. 50-50, 100-100 मीटरच्या एरिया, जे आमचे मेन ताराबाई कॉर्नर आहे, तो जे पॉईंट्स मोकळे केले तर बऱ्याचपैकी म्हणजे फर्स्ट जे टार्गेट आहे त्या टार्गेटेडमध्ये CPR कॉर्नर, CPR चौक आहे, ताराराणी चौक आहे, तिकडे आम्ही नगरपालिकाने कारवाई सुद्धा चालू केलेली आहे. 4-5 दिवसापासून ते डेली जाऊन जे जंक्शन्स आहे, जंक्शन बऱ्यापैकी क्लिअर झालेले आहे. सर, आणखीन एका मुद्द्याकडे यायचे ते म्हणजे काही वर्षापूर्वी एक असा राज्य सरकारनं पॉलिसी डिसिजन घेतलेला होता की त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणारा पोलिसांचं विंग वेगळा असेल आणि तुमच्यावरती पुन्हा पोलीस दलावरती एक ताण असतो तो म्हणजे बंदोबस्त किंवा यात्रा, जत्रा, उत्सव याच्या संदर्भामध्ये. तर त्याच्यासाठी एक वेगळं, तर त्याचं असं काही इम्प्लिमेंटेशन कोल्हापुरात सुरू झाले का? आहे, आमचे तपास पथक वेगळे केलेले होते. तपास पथक मोरलेस प्रत्येक पोलीस स्टेशनला आहे. ते तपासच्या म्हणजे तपासच्या निगडीत ते काम करतात आणि बाकी जे कायदा आणि सुव्यवस्थाची टीम आहे ते कायदा आणि सुव्यवस्थाचे काम बघतात. पण माझ्या माहितीप्रमाणे अजूनही पोलीस स्टेशन मधलं DB पथक अजून ऍक्टिव्ह केलेलं नाहीये. DB पथक ज्या ठिकाणी म्हणजे जसं सिटीचे पोलीस स्टेशन आहे, सिटीच्या पोलीस स्टेशनला DB पथक ऍक्टिव्ह आहे. ओके. ज्या ठिकाणी घरफोडी वगैरेचे प्रमाण असतात त्या ठिकाणी DB पथक आमचे असतात. आता या वर्षीचा गणेशोत्सव सगळ्यांना वेळ लागलेले आहेत. यावर्षी महाराष्ट्र सरकारनं गणेशोत्सवाला एक राज्य उत्सवाचा दर्जा दिलेला आहे, त्यामुळे उत्साह वाढलेला असणार आहे. दरवर्षी म्हणजे मला असं वाटतं की गेली 20 वर्ष जे पोलीस अधीक्षक आलेले आहेत ते गणेशोत्सवापूर्वी या मंचावरती आले आहेत आणि संवाद प्रतिवादमध्ये बोललेले आहेत. तर मला तुम्हाला विचारायचं की आता गणेशोत्सवाच्या दृष्टीने नियोजन काय? म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मुळात
गणेशोत्सवामध्ये डॉल्बी लावू नका हे पोलिसांनी सांगण्याची आता गरज नाहीये. हे आपण जागरूक, सजग आणि सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की डॉल्बीचा अतिरेक टाळला पाहिजे, कारण डॉल्बीचे दुष्परिणाम सगळ्यांना माहिती आहेत. तरी सुद्धा काही मुठभर मंडळ हे अट्टहास करतात की आम्ही डॉल्बी आणणारच. आज सर्वोच्च न्यायालयानं किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळानं किंवा त्याच्याबद्दलचे जे काही एकूणच डॉल्बीचे दुष्परिणाम आहेत त्याबद्दल बऱ्याचदा अवेअरनेस, जनजागृती झालेली आहे, पुन्हा नव्यानं सांगायची गरज नाहीये. तरी सुद्धा या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या अनुषंगानं पोलीस दलानं काय तयारी सुरू केलेली आहे? खूप चांगला विषय आहे. मला असं वाटतं की कोल्हापूर जे आहे आमची राजश्री छत्रपती शाहूजी महाराजाची नगरी आहे आणि एक ट्रेडिशनल नगरी आहे. पारंपरिक गोष्ट भरपूर आहे. दूध कट्टा कुठेच नसणार. म्हणजे मला वाटत नाही की भारतामध्ये दुसऱ्या शहरामध्ये कुठेतरी दूध कट्टा असणार. तर एवढी मोठी आम्ही परंपरा ठेवलेली आहे. तर तो परंपरामध्ये गणपतीमध्ये डीजे कुठून आलेला ते मला अजून कळत नाही. म्हणजे एक साईडला आम्ही एवढी मोठी परंपरा पाळतो आणि दुसरी साईडला आम्ही डीजे असेल किंवा ते काहीतरी लेझर लाईट. आता लेझर लाईटचा पण असाच होता की मागे आमचे स्टाफला सुद्धा आणि एक दोन नागरिकाला सुद्धा डोळ्याला त्रास झाला होता. तर लेझरला तर अजिबात अलाव करणार नाही. लेझरला पूर्णपणे बंदी राहील. डीजे बद्दल पण जे इश्यू आहे, आम्ही म्हणजे डीजे बद्दल तोच आहे की मनाई नाही, पण साऊंड बद्दल म्हणतो. जे माननीय कोर्टाचा आदेश आहे 70 dB 80 dB. तर आता मी बोलतो तर माझ्या जर तुम्ही रीडिंग घेतला ते मशीन लावून तर 70च्या जवळपास माझी रीडिंग म्हणजे एवढी आवाजमध्ये तुम्ही म्युझिक लावू शकतो कायदेप्रमाणे. तर नक्की सगळे काल परवा आमची क्राईम मीटिंग झाली, त्यांच्यामध्ये सगळ्यांना मी तो डेमोज दाखवला मशीनच्या. बर. तर पूर्ण पथक आमचे ॲक्टिवेट असणार, साऊंडचा लेवल मॉनिटर करणार 100% आणि जे डीजेची जप्तीची कारवाई आहे, गुन्हे दाखल करायची कारवाई आहे, ते साऊंडच्या लेवलवरती गेला तर 100% कारवाई करणार आहे. तर सगळे डीजेवाल्याला पण सूचना देतो की बुकिंगच्या आधी तुम्ही बघून घ्या की कोल्हापूरला बुकिंग गेली तर तुमची रीडिंग नक्की आम्ही घेणार आणि पुढची जे कारवाई आहे ते होणार कायद्याप्रमाणे. तर मला तर असं वाटतं कायद्याची एक बाब राहिली, पण जे आमची परंपरा बघून कुठेही गरज नाही. आणि जे आपण म्हणले तो बरोबर आहे. असं आहे की 90% लोक जे आहे त्यांना डीजे नकोच आहे. नाही, काय आहे, गणेशोत्सव हा आपल्या सगळ्यांचा अतिशय मांगल्याचा, चैतन्याचा, उत्साहाचा सण आहे. त्याच्यामध्ये दिवसेंदिवस लोकसहभाग वाढतोय ही चांगली गोष्ट आहे. पण त्याच वेळेला या गणेशोत्सवाचं पावित्र्य टिकवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण बघा तुम्ही, अन्य कोणत्याही जात, धर्म, पंथाच्या कोणत्याही सार्वजनिक उत्सवामध्ये अशा पद्धतीनं कुठल्याही हुल्लडबाजीला थारा असत नाही आणि त्यांच्या धर्माला अनुसरून, परंपरेला अनुसरून अतिशय शिस्तबद्ध रीतीनं त्यांचे सण साजरे होतात. मग आपण जर आपल्या गणेशोत्सवाचं स्वरूप बिघडवत जात असू तर त्याला आपणच जबाबदार आहे आणि येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे गणेशोत्सवाचं पावित्र्य टिकवणं या दृष्टीने याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. म्हणजे याच कोल्हापूर जिल्ह्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पथदर्शी उपक्रम सुरू केला, तो म्हणजे मूर्तीदानाचा, निर्माल्यदानाचा. उदय गायकवाड आणि विज्ञानवादी कार्यकर्ते वर्षानुवर्ष याच्याबद्दल पुढाकार घेत होते आणि कोल्हापूरकरांनी हे करून दाखवलं. तुम्ही आता गणेशोत्सवाच्या आधी 1 महिनाच तुम्ही ही तुमची भूमिका मांडलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे बुकिंग करायच्या आधीच मी सूचना दिलेली आहे की बुकिंगच करू नका, कारण साऊंडचे आम्ही नक्की जे काही लिमिट आहे त्यांचं पालन होणार. त्यांच्यावरती साऊंड गेली म्हणजे तो आवाजवरती डीजे वाजूच शकत नाही कायद्यामध्ये. तर तुम्ही कशामुळे ते भानगडीमध्ये पडतो. ट्रॅडिशनल घ्या, लोकांना एम्प्लॉयमेंट सुद्धा भेटतात. जे मंडळी जे एवढा अभ्यास करतात त्यांचा पण काहीतरी चांगला होईल आणि एक चांगला नाव आमचे कोल्हापुराचा होईल की कोल्हापूरची मिरवणूक बघा सगळ्यात चांगली पारंपरिक आणि कल्चरल मिरवणूक म्हणून आमची ओळख होईल, असं माझ्याकडून सगळ्यांना आव्हान राहील. या मुलाखतीतल्या शेवटच्या भागाकडे आलेलो आहे. दुर्दैवानं गेल्या काही महिन्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोबाईलवरती आक्षेपार्ह स्टेटस ठेवलं, याच्यामुळं
दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अनेकदा अतिउत्साहीपणानं काही तरुण आणि काही वेळा ठरवून पण हे असे मुद्दाम स्टेटस ठेवले जात आहेत. याच्यावरती आता तुमची नजर असणार आहे का? कारवाई काय होणार आहे? काय सांगाल? नाही, नक्की मागे पण 1-2 इन्सिडेंट्स त्या स्टेटस ठेवण्यामुळेच घडलेले आहे जिल्ह्यामध्ये. आमची सायबरची टीम कंटिन्युअसली वाचवरती असतात, कोणाने असं स्टेटस लावला, काय केला. तर तरुण मंडळीला असं स्पष्ट आव्हान राहील की अजिबात असा कुठलाच स्टेटस लावू नका. आणि जर कोणाकडून म्हणजे वाईट चांगले दोघे सारखे माणूस असतात समाजामध्ये, जर कोणाने असा प्रयत्न केला, काय लावला, तर ताबडतोब आम्हाला पोलीस स्टेशनला रिपोर्ट करा. जे कायदेमध्ये आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार आणि कायदेप्रमाणे आम्ही कारवाई करणार. तर नक्की दोघे बाजूची गोष्ट आहे. अजिबात ते तरुण मंडळीने ते वापर करायचा नाही. कोणाची चूक झाली आणि समोरचे लोक ताबडतोब पोलीस स्टेशनला रिपोर्ट करतील आणि आम्ही कारवाई करू. मी आता तुम्हाला पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस दलाच्या वेगवेगळ्या विषयांबद्दल प्रश्न विचारले, पण SP म्हणून जेव्हा तुम्ही कोल्हापूरचा चार्ज घेतलात त्याच्यानंतर प्रायोरिटीनं आपल्याला या विषयावर लक्ष द्यायचे, काम करायचे असं काही ठरवलेलं आहे? नाही, बरोबर आहे. प्रत्येक जिल्ह्याची इक्वेशन वेगवेगळी असतात, प्रत्येक जिल्ह्याचे मुद्दे वेगवेगळे असतात. इकडे आल्यावरती लक्षामध्ये आला की एकतर जसं आमची आधी चर्चा झाली ते आहे ड्रग्सचा इश्यू. थोडाफार म्हणजे ड्रग्सचा इश्यू आहे, ते आम्ही प्रायोरिटीवरती घेतलेला आहे. नंतर चिटिंगचे मॅटर आहे, सायबरचे केसेस आहे, कारण श्रीमंत जिल्हा आहे त्यामुळे चिटिंग आणि सायबरचे केसेस आहे. आणि तिसरा जे मुद्दा आहे तो साहुकारीचा पण बरेचसे केसेस म्हणजे साहुकारी आहे जिल्ह्यामध्ये. तर तो पण एक आव्हान करतो की कोणाला असा काय त्रास होत असेल तर नक्की आम्हाला रिपोर्ट करा केस. आणि बाकी जे ट्रॅफिकचे इश्यूज आहे किंवा कायदा आणि सुव्यवस्थामध्ये पण आम्ही नेहमी लोकसंपर्क आहे किंवा कारवाई आहे ते चालू राहते. महिलांविषयक गुन्हे वाढतायत, कमी होत आहेत, काय ऑब्झर्वेशन आहे? महिलाचे गुन्हे जिल्ह्यामध्ये असा नंबर्समध्ये बघितला तर कमी आहे. महिलाचे गुन्हे मागच्या वर्षापेक्षा यावर्षी कमी आहे. तर आमचे निर्भय पथक जे आहे तो ऑन रोड असतात. म्हणजे जे छेडाछाडीचे प्रकरण आहे ते त्यांच्यामध्ये आमचं कंट्रोल आहे. आणि महिलाच्या बाबतीमध्ये नेहमी कारवाई चालू असतात. तर गुन्हेगारीमध्ये असा म्हणजे कमी आहे यावर्षी मागच्या वर्षापेक्षा. ओव्हरऑल जर आपण अँटी करप्शनचा जर रिपोर्ट बघितला तर त्यांनी आत्तापर्यंत ज्या कारवाई केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक करप्टेड लोक महसूल खात्यातली सापडली आहेत, त्या खालोखाल पोलीस दलातली सापडलेली आहेत. या पोलीस दलामध्ये शुद्धीकरण करण्यासाठी किंवा तुमच्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये एक मॉरल व्हॅल्यूज जागवण्यासाठी काय प्रयत्न करायचा विचार केलाय का? नाही, बरोबर आहेत. त्यांना वेळेवरती आम्ही सूचना देत राहतो. कोणाच्या ACBचे ट्रॅप असतात तर पूर्ण आयुष्य त्यांच्या पूर्ण कुटुंब एकदम संपून जातात. एवढा म्हणजे स्टिग्मा आहे, एवढा बदनामी आहे. तर तोच सूचना सगळ्यांना वेळेवरती देत राहतो. अगदी शेवटचा प्रश्न, कोल्हापुरात येऊन जवळपास महिना झाला, कसं वाटतं आमचं शहर? मग कोल्हापूर एकदम शहर जिल्हा दोन्ही छान शहर आहे. मला वाटतं वन ऑफ द बेस्ट पोस्टिंग म्हणायला हरकत नाही. लोक एवढे चांगले आहे, एवढे आपण म्हणले दिलदार, एकदम फोर्थकमिंग लोक आहे. जॉईन झाल्यापासून कालपर्यंत लोक गुच्छे घेऊन येतात. म्हणजे नवीन मीच म्हणतो की आता मी काय नवीन राहिलो नाही, नूतन राहिलो नाही. आता मला पण 2 महिने होत आले. जॉईन झाल्यापासून मला वाटतं 2-3 आठवडे तर कंटिन्युअस 10 लोकांचे 15 लोकांचे शिष्टमंडळी येऊन स्वागतासाठी भेटासाठी येत होते. नैसर्गिक आहे, पूर्णपणे ट्रॅकिंगचे आहे, अंबाबाईचं मंदिर आहे, धरण आहे, फॉरेस्टचा एरिया आहे. म्हणजे एक जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रीयल बेल्ट पण आहे, ॲग्रिकल्चर पण आहे, शुद्ध जेवण आहे आणि दूध सुद्धा शुद्ध आहे. एवढे मोठे दुधाचे प्रकल्प आहे. म्हणजे एक जिल्ह्यामध्ये एवढी व्हेरायटी आणि एक कम्प्लीट पॅकेज आहे. म्हणजे काही कमी तरताच नाही. तर एकदम छान. आणि काम करताना पण मला ॲज अ पर्सनल लेवल मला अभिमान येतो की मी कोल्हापूरला आहे. वा, तुम्ही IPS व्हायचं का ठरवलं होतं? असं म्हणजे काय फॅमिलीमध्ये असं काय कोणी पोलीसमध्ये नव्हतं, पण काय माझे
दोघे पेरेंट्समध्ये टीचिंगमध्ये आहे. प्रिन्सिपल रिटायर्ड माझे फादर आहे, मदर पण माझे मॅथ टीचर होते. आपण पंजाबचे? मी मूळ पंजाबचा आहे. तर पण पोलीस खात्याची आवड होती, म्हणजे युनिफॉर्मची आवड होती, त्यामुळे पोलीस ठेवलेला होता. मला वाटतं आज अत्यंत मनमोकळेपणानं आणि दिलखुलासपणे आपले पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ताजी यांनी विविध विषयांवरती भूमिका मांडलेली आहे. कोल्हापूरबद्दल त्यांनी जे सांगितलं ते मला फारच आवडलं की एक परिपूर्ण पॅकेज आहे कोल्हापूर जिल्हा म्हणून, आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जनतेकडून काय अपेक्षा आहे, लोकांच्यामध्ये जनजागृती येण्यासाठी पोलीस दल काय करते, आगामी गणेशोत्सवाच्या दृष्टीनं सुद्धा पोलिसांची भूमिका काय असेल, अशा विषयांबद्दल पोलीस अधीक्षक गुप्ता सरांनी सविस्तर माहिती दिली. आज आमच्या स्टुडिओमध्ये माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आले आणि मनमोकळेपणानं सविस्तर बोलले. याबद्दल त्यांचे आभार मानतो. थँक्यू. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.